धाव घाली आई धाव घाली आई आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो विवोगी हिमपोटे करावे शीतळ बहु झाले हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी तुका म्हणे दोये कये ठेवीन हे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडरी कवरदार मनोजमं मारुततुल्यवेगं जित इंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातातमजं वन्नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या
या वारकरी संतांच्या परते वारी पंढरपूर जाते महाद्वारा हरी भेटे प्रस्तुत. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. या ठिकाणी जमलेले सर्व प्रतिष्ठित वारकरी, माळकरी, टाळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, गाते, श्रोते, वक्ते, बंधू आणि भगिनी, तर प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. मला नावही माहीत नाहीत. उगं तोंड वळकी तुमच्या. नाव तर प्रत्येकाचंच घ्यायचंय. मला तर नाव कोणाचंच माहीत नाही, पण शास्त्रानं नाव घेतो आता. प्रभू रामचंद्राच्या चरणी फूल वाहतो वाकून. प्रभू रामचंद्राच्या चरणी फूल वाहतो वाकून. तुमच्या सर्वांचंच नाव घेतो अंबाजी महाराजाचा मान राखून. मी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज देहूकर यांचा सुपरिचित असा 4 चरणाचा अभंग आहे. ज्या वेळेला इथं प्रवेश झाला आणि सर्व गोड भजन, सर्व गायनाचार्य आणि सर्व आईचंच चालू होतं, म्हणलं आपण हे आईचंच घ्यावं. रतनबाई दादाराव ढाकणे यांचं 12वा पुण्यस्मरण, म्हणजे आज 1 तप पूर्ण आहे. आज 1 तप पूर्ण आहे. आणि त्या मातेचं वर्णन करायचं म्हणजे महाराज त्यांनी हिरा जन्माला घातला. हिरा, पण हिऱ्याची पारख लागते. गारगुठी असते आणि हिराही असतो. दिसायला दोन्हीही सारख्या असतात, पण त्याला पारखी लागतो. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. माझे जीवलग मित्र म्हणण्यापेक्षा 2 जण बाही बाही आणि महाराजांची आईचं हे पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने सेवा माझ्यासारख्या पामराकडे आहे. माझं भाग्य थोर समजतो. सेवेला प्रारंभ करतो. काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये? जीवनामध्ये 2-3 गोष्टी अशी आहेत, त्या कधीही विसरायच्या नाहीत. ज्या माता पित्यानं आपल्याला जन्माला घातला, आपल्याला जन्म दिला, ते म्हणजे आपले आई वडील. आणि प्रथम देव यांना मी मानत असतो. आपले आई वडील हेच खरं दैवत आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरी लोन कीजे. आई वडील हेच खरं आपलं दैवत आहे. दुसरे, ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, गायेन गुण तया. आणि तिसरे म्हणजे आपले गुरु आहेत, ज्यांची आपल्यावर कृपा दृष्टी झाली,
ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं ते आपले गुरु. या 3 गोष्टी कधीही जीवनात विसरायच्या नाहीत. तुकोबराय आज आईचा धावा करतात. आज 12वं पुण्यस्मरण म्हणजे प्रत्येकालाच आठवण होते आणि आपल्या आईची आठवण आहे. एक एक आईची आठवण जर सांगायचं म्हटलं तर सांगणंही होत नाहीत. आठवणी त्यांच्या किती मी सांगू, विचाराचे काहोर मनी लागले तवाहू. त्यांच्या आठवणी मध्ये हे पुण्य स्मरण आहे. उणीव एकच भासत आहे तिथे, म्हणजे या ठिकाणी आई नाही. मी महाराजांच्या तोंडचं ऐकलं मग की आईचा परमार्थामध्येच देह गेला, आईचा आयुष्य परमार्थामध्येच गेला आणि सोबत येतो तो फक्त परमार्थ. इथे राहतो तो संसार आणि सोबत येणारा परमार्थ. एका हिऱ्याला जन्म दिला आणि परमार्थ सोबत नेला, त्या म्हणजे रतनबाई. महाराज मी तुम्हाला बेहू लागलोय हो. मला स्वर मध्ये कमी जास्त बेहू, मला आई बदल आई बदल मला लय बोलावं वाटतंय. माझे आई जे आजोबा होते का ते गाडगे महाराजांचे शिष्य होते आणि हे आजोबा मोतीराम महाराजांचे शिष्य होते. आई बद्दल मला खूप बोला वाटतं, पण मी उगा तुम्हाला जरबालो आहे. आईसाठी लय खूप बोला वाटतंय मला. मला जनाबाईचे पद गायचा नाद आहे, मला आईचे पद गायचं नाव आहे. आणि पद म्हटल्यासच पैसे आहेत तुम्हाला. एक कविता म्हणले की 35,000 रुपये आहेत. आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना, तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. काय गोड गायलं महाराज. कधीच फिटत नाहीत आई वडिलांचे उपकार, कधीच, आणि फिटणारही नाही. काय द्यावे त्याशे व्हावे उत्तराई,
ठेवितो हा पायी जीवन थोडा. आणि ती आई आज आपल्याला सोडून गेलेली आहे. आई सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आये 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 आता म्हणावे कोणाला. आये 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 आता म्हणावे कोणाला. आये तो ग आमच्यासाठी कष्ट केलेस फार. सोडून या गेलीस आई सारा परिवार. सोडून या गेलीस आई आम्हा लेकरांना. आये 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 आता म्हणू मी कोणाला. लेकी सुना रडती आई बसून कोपऱ्यात. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणावे कोणाला. आई 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 आता म्हणावे कोणाला. आईचं महत्व महाराज फारच वेगळं आहे. पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका. सगळे महाराज बाबा सांगतात पंढरपूरला जा, आळंदीला जा, 4 धाम करा. मी अजून मी म्हणलं नाही तर पंढरीला जा. 4 माय बापे केवळ काशी देणे न जावे तिरुकाशी. न जावे तिरुकाशी. न जावे तिरुकाशी. माय बापे केवळ काशी देणे न जावे तिरुकाशी. न जावे देने न जावे तीर्थासी. देने न जावे तीर्थासी. देने न जावे तीर्थासी. माय बाबा केवळासी. देने न जावे तीर्थासी. देने न जावे तीर्थासी. देने न जावे तीर्थासी. कुठंच जायची गरज नाही. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काय करायचंय तीर्थाला जाऊ? घरी माय बापाला जोडे, चालला तीर्थयात्रा करीत. हा तीर्थयात्रेला गेला की देव पाहत सुद्धा नाही, तिकडच बाजूला तोंड करतो. आणि तीर्थयात्रेला जायचंच असेल, तुम्हाला पंढरी करायची असेल, आळंदी करा, देहू करा, पैठण करा, सगळे संत करा. घरी मायबापाची सेवा करा. मग सगळेच करा. मायबापाची सेवा करून जर तुम्ही गेलात तर तुमच्या अगोदर भगवान तुमची वाट पाहतो. वाट पाहे उभा
भेटीची आवडी कृपाळू तातडे उताविळ देव वाट पाहतो कधी येतील हे माझे भक्त कधी मला भेटेन देव त्याची वाट पाहतो घरी मायबाप भीक मागून खातात हे मोठ्या मोठ्या माणसात जातो मोठ्या मोठ्या गप्पा मारतो जन्माला मायबापांना घातलेलं सगळंच गमावलं जन्म येऊन काय केले तू आमुदल गमाविले काय केलं जन्मामध्ये येऊन तुला आई कळाली नाही तुला बाप कळाला नाही अरे आई बाप म्हणजे महाराज ही उपमा फक्त संतांना आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो ही उपमा फक्त साधू संतांना आहे संतांनाच का आहे तेवढा कळवळा फक्त संतांकडेच आहे ते जाण फक्त संतांकडेच आहे ज्या माऊलीला आपण माऊली म्हणतो ज्या आईला माऊली म्हणतो तो शब्द फक्त माऊलीलाच लागतो ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची लाभावी नप्रेती कधी लाभावी नप्रेती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती नवीन प्रीती करी नवीन प्रीती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती ही थोवा वाटत असेल तर ते कळवळा फक्त मातेकड आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवा हे त्याचे सर्व सोहित साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती आई काय असते आई दुधावरची साय असते आई काय असते आई एका वासराची माय असते आई काय असते आई एका बछड्याची आई असते तिला आई म्हणतात आई कशी असो बाप कसाही असो तुम्ही प्रत्येक जण आपल्याला आईनच जन्म दिलेला आहे आज 100 शिव्या द्या आईला आज 1000 शिव्या द्या आईला पण संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर मुखावून हात फिरवणारी आणि पोटाची चिंता करणारी ती फक्त सजन हो आई असते आई ती फक्त आई म्हणजे आईच असते बाकी नाही रे कोण नाही जगामध्ये काय बाकी जगामध्ये मावतचा बाजार आहे
तुम्हाला भाऊ असेल, तुम्ही दिवसभर कुठेतरी गेलात, तुम्ही कमवायला गेलात, तुम्ही घरी आलात, भाऊ म्हणतो भैया कितना कमाया, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई रे, अपना साथी नहीं कोई रे भाई रे, ओ सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के, सब पैसे के, सब पैसे के भाई। जब लगा अपने पलों में पैकार, तब लग लोग सलाम करे, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई, भाई रे सब पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई। आईला किती चिंता असते थोडक्यात सांगतो. ज्या वेळेला भूकंप झाला, भूकंप, आईचं लहानसं बाळ होतं, बाळ घरामध्ये सापडलेलं होतं आणि आई बाहेर होते. त्या आईनं एकच टाहो फोडला आणि तिला बाळच झालं. त्याच्यावर मध्ये मध्ये एक पवाडा निघालता बघा, जवानानो जवानानो माझ्या बाळाला बाहेर लेकराचं जेणेकरून हित कळतं, हित जाणते, जिला कळतं लेकरासाठी प्रेम वाहते, फक्त तिलाच आई म्हणतात. मातेची याची ती, मातेची Hare
मातेची चित्ती अवघे बाळकाची व्यापती देह विसरे आपुला जवळ घेतासी गेला भाऊ म्हणतो कितना कमाया बाप म्हणतो बेटा कुछ लाया पण ते आई लेकराला जवळ घेते मुखावून हात फिरवते आणि मग म्हणते बाळा दिनभर कुछ खाया तिला आई म्हणतात रे तिलाच आई म्हणतात लेकराचं ध्यास करणारी आई असते लेकरू पाहिलं की तिचा सीन भाग गेला सीन गेला अवघात झाला हा आनंद आणि त्या आईची आठवण तुकोबारायला झाली म्हणून तुकोबारा आज अभंगाच्या धाव घाली आई 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 आता पाहती सकाळी आता पाहती सकाळी आता पाहती सकाळी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी पाहती सकाळी आता पाहती सकाळी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी एवढ्या कार्यक्रमामध्ये एवढ्या आनंदामध्ये आई फक्त तुझीच उणीव असल्यामुळे हे तुकोबाराय धाव खाली आई आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो विवोगे हिमपोटी एवढ्या आनंदामध्ये यैव 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 धावोनिया यैव 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 धावोनिया Oh,
येई ओ येई ओ येई ओ येई धावनिया धावोनिया विलंब का विलंब काल वाया वाया लावी येला कृपाळी लावेला कृपाळे येई ओ येई ओ येई ओ येई ओ धावोनिया विलंब का वाया लावी येला कृपाळे. माणूस धावा केव्हा करतो माहित? ज्या वेळेला काहीतरी धावा तुकोबारायने केला. महाराज तुकोबारायाला ज्या वेळेस शरीराचा दाह होऊ लागला तुकोबारायाच्या, आणि त्यावेळेस तुकोबारायने धावा केला भगवंताचा. जळे माझी काया लागला वनवाय, जळे माझी काया लागला वनवाय, धावरे केशव माय बाबा माय बाबा, धावरे केशव माय तुकोबारायाची हळहळ होते. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माये बापा. आणि तीच हालत आज माझी आहे, तीच हालत आज माझी आहे. एवढ्यामध्ये आई फक्त तुझीच उणीव आहे म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. हो करावे सीताळ, करावे सीताळ, करावे सीताळ, करावे सीताळ, करावे सीताळ,
बहु झाली हळ हळ बहु झाली हळ हळ धीर नाही माझ्या बोनी धीर नाही माझ्या बोनी बहु झाली करावे शीतळ बहु झाली हळहळ देर नाही माझे पोटे झालो वियोगे हिमपोटे शरीराचा दहा होऊ लागलेला आहे आईच्या आठवणीमुळे दहा होऊ लागलेला आहे आणि हा दहा शांत करण्यासाठी शीतलता फक्त आग लागलेली आहे ओनवा लागलेला आहे शांत करण्यासाठी पाण्याची गरज असते त्या पाण्यापेक्षाही तू पातळ आहेस आहे पाण्यापेक्षाही मऊ आहेस पाण्यापेक्षाही पातळ आहेस शीतलता तुझ्याने होणार आहे म्हणून करावे शीतळ बहु झाली हळहळ आणि जर तू आलीस धावून तर मी फक्त माझं मस्तक तुझ्या पायावर तुका मन डोये तुका मन डोये तुका मन
तुका म्हणे दोई कये ठेवेन हे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. या मातेला कोणत्याही जन्मात असतील भगवंताकडे एवढीच मागणी मागवतो, त्या ठिकाणी त्या जीवाला सुख समाधानी शांती लाभावी एवढं मागणी मागतो. शिवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिलेले गुरे वेरे वाकोडी वंदनी करा क्षमा पराध महाराज तुम्ही शिद हरी नाही विचारी लावायचा की महापोला करा क्षमा पराध महाराज
तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम झाली समाधान तुमचे देखील चरण आता उठाविषे मना येत नाही नारायणा सुरवाडी कपन सापडली केली आता उठाविषे मना येत नाही नारायणा तुका मुनी भोग दिला निवारिला लागे आता उठाविषे मना येत नाही नारायणा हरी करोनी आरती ओवाळूया श्रीपती आज पुरले नवसे धन्य काळ हा दिवस पाओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस हरी तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमस प्रेमारती गोविंदा शिव बाळते धन्य धन्य दिलोचना नित्य करते अवलोकना बाळा पुणाली मुक्ता ओवाळती परमानंदा धन्य धन्य दिलोचना नित्य करते अवलोकना मागणी केशवा सिद्ध कोणी राहिलो राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न भरत शत्रुघ्न धनुर्विद्ये माझी शोभे धनुर्विद्ये माझी शोभे रघुनंदन जय जय बोलती शिवशक्ती जन बोलती शिवशक्ती जन योगा योगी राज करो योगा योगी राज करो रघुनंदन कौशल्या सौमित्रा ओवाळी तेरा भासी ओवाळी तेरा भासी उभा भानुदास उभा भानुदास गुण गातो श्री हरीचे हरी जय जय बोलती शिवशक्ती जन बोलती शिवशक्ती योगा योगी राज करो योगा योगी राज करो रघुनंदन आरती राजा महाकैवलतीला शिवती साधू संत मन विजरा माता आरती राजा लोकली ज्ञान जगे हितनती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवली ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवलती शिवती साधू संत मन विजरा आरती ज्ञान राजा हरी वगळे मोरे विश्व प्रगत केले राम यागनाथ नाही भगत ठेले आरती ज्ञान राजा महाकैवलती शिवती साधू संत मन विजरा आरती माता ज्ञान राजा तुकाराम स्वामी सद्गुरु धाम संतान मूर्ती पाय हरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारले कैसे तुको बाच्या अभंगर आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम चिदानंद मूर्ती पाय दाखव्याम तुकाराम तुळशी ब्रह्म तुकाशाले मंदिरामेश्वरे जय मत आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम चिदानंद मूर्ती पाय दाखव्याम श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा सगळ देवादि देवा कृपावादी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा चक्रधरा विश्वंबरा गौरध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शीस कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन बहुतारका धरिता क्षिती हे सगुणा निर्गुणा जगनित्या जग जीवन वसुदेव देव
देवकी नंदना तुका आला लटांगणी मज ठाव देवाची चरणी हेच करीत असे विनव सकळ देवा आजी देवा आनंद मानवा सदा शिवाचा पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव खर रुक्माय ठोपा मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील करी